आजच्या व्हिडिओमध्ये ना मी आणि माझी सुंदर सकाळ असं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सकाळी सकाळी उठले तेव्हा ना मी म्हटलं चला आता दरवाजा वगैरे खोलते आणि मस्त असं छान थोड्याशा फेऱ्या वगैरे मारते। तुम्हाला वाटत असेल आजचं रुटीन बघून तुम्हालाही वाटत असेल की माझं डेलीचंच रुटीन असं आहे का? तर नाही, माझे मुलं लवकर गेले असल्यामुळे ना एरवीसुद्धा लवकरच जातात, तर आज मुलं त्यापेक्षा थोडेसे लवकर गेले होते। तर म्हटलं चला आता काय थोडंसं आहे निवांत वेळ, तर मग मी आज तुमच्याशी शेअर करते। तर सकाळी उठल्यानंतर अशा थोड्याफार फेऱ्या वगैरे मारलं ना तर बरं वाटतं ना। तर फेऱ्या वगैरे मारत होते आणि लगेचच इकडं झाडांची सुद्धा काळजी बघताना तुम्हाला हे असंच होतं का? झाडं बघून मला तर खूप सारा सुकून मिळतो। बाय द वे हे झाड जे असं काळं पडतंय ते त्यामुळे सुद्धा मला थोडंसं टेन्शन येत आहे। आता मी टेन्शन घेऊन तर काही होणारच नाही आहे। पुन्हा फेऱ्या मारायला सुरुवात केल्या आणि त्यानंतर मात्र असा विचार केला की चला आता बस करूया, बाहेरचं पारसा अंगण वगैरे झाडून घेऊयात। हो, आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? सकाळ सकाळचं वातावरण आणि छान असा चिमण्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट, तर हे सगळं वातावरण ह्या पक्ष्यांचा किलबिलाट मनाला अगदी मोहून टाकणारा आहे का नाही? तुम्ही हे सांगा मला कमेंटद्वारे। तर म्हटलं आता पारुसं वगैरे झाडून घेतल्याच्यानंतर मग बाकीचं जे काय असेल ना तर ते तुमच्याशी शेअर करते। तर इथे मी झाडून वगैरे मारत होते। हे बघा, आता मी बाहेरचा झाडू वगैरे तर मारलेलंच आहे आणि ते तुम्हालाही दिसत आहे आणि मलासुद्धा दिसत आहे आणि बाहेरचं वातावरण अगदी आज ना मन मोहून टाकणारं होतं। म्हणून मला ना आज जरा अतिच उल्हास आला होता असंही म्हणू शकता तुम्ही। तर ना आता इथे घरामध्ये आल्याच्यानंतर मात्र ह्या ब्लँकेटच्या घड्या वगैरे रात्रीचे झोपून मुलं गेलेले आणि आम्हीही झोपलेलो होतो, तर तेच म्हटलं आता हेही बाकीचं आवरून घेते। हे सगळं आवरल्याच्या नंतर मात्र मला आधी आंघोळीला जायचं होतं, कारण ना मला आंघोळ करून काहीतरी खायचं होतं। तर हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताची प्रार्थना। बाय द वे आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरुवर्यांना आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खरंच शुभ जावो, तुमच्या मनातील खरंच सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे पुन्हा एकदा। तर ना आजची माझी दिनचर्या तुमची सकाळची पहाटेची बघूनच झालेली असेल। तर आता मी इथून पुढे काय करणार आहे ना तर ते दाखवते। तर आज आहे गुरुपौर्णिमा, तर जे काय रुटीन असेल तेही तुमच्यासोबत शेअर करते। तर ना जे कोणी काय आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत ना तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करायला मात्र विसरू नका बरं का। आणि थोडासा जरी उपयोग वाटत असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनलवरती येऊन फुल वॉच करा व्हिडिओ। तर चला माझी दिनचर्या मी बाकीची राहिलेली सुरुवात करते। भाजी पुसताना मी काय काय टाकते ना पाण्यामध्ये तर तेही तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला मी दाखवते तुम्हाला। तर ही आहे डाबर गोळी आणि हे आहे कापूर। तर ह्या दोन वस्तू पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तर चला मी पाण्यात टाकते, बघू शकता। काय आहे ना की आता पावसाळा आहे आणि आजचा शुभ दिवस असल्यामुळे आणि कापूर हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे किती उपयुक्त आहे आणि त्याचसोबत डाबर गोळी सुद्धा किती उपयुक्त आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे। तर म्हटलं हेच तुमच्यासोबत शेअर करावं। घरामध्ये माशा चिलटं वगैरे हे काही येऊ नये म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी टाकत असते। तर चला मी फरची वगैरे पुसून घेते। बाकी घरात आपण काय खातो काय नाही ह्यापेक्षा ना आपलं घर किती क्लीन आहे आणि किती नीट आहे हे आपल्याला खरंच गृहिणी म्हटलं की हेच मॅटर करतं। तर फरची पुसल्यानंतर ना एवढं प्रसन्न वाटत होतं, मी शब्दात तर सांगू शकत नाही। तर आता फरची पुसून झाली, पूजाही करून घेते।
बघितलंच आता माझी पूजा वगैरे सगळं फरची वगैरे पुसून झाली आणि मी कशा पद्धतीनं स्वच्छ केलेलं आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलं आहे. होप सो तुम्हाला ते नक्कीच आवडेल. आणि मला अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे, ती म्हणजे मी किचनसाठी काहीतरी पार्सल मागवलेलं होतं. तर ते काय आहे ते मी नक्कीच तुमच्यासोबत पुढे शेअर करते. ते न स्किप करता बघायला विसरू नका. तर ना मंडळी बघू शकता, हेच आहे ते पार्सल. तर मी तुमच्यासोबत शेअर करते. मी थोडंसं मुलांनी म्हणजे मी नव्हते घरी तेव्हा मुलांनी बघितलेलं आहे. तर म्हटलं हे शेअर करते तुमच्यासोबत. तर दाखवते मी तुम्हाला. किचनसाठीच मागवलेले आहे स्टिकर वगैरे, कारण किचनच्या तिथे खूप असं हे दिसत होतं ना. तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते जरा. तर हे बघा, हे अशा पद्धतीचं काहीतरी आहे स्टिकर आपलं. तर हे आता लावताना मी तुमच्याशी शेअर करते आणि कसं वाटलं ते सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर चला आता आलंच आहे आपलं पार्सल. तर मी लगेचच मिस्टर ही घरी आहेत, तर त्यांच्या मदतीने मी लगेचच लावून घेते. हे बघा, आपल्याला जर का आपलं घर छान आणि नीट दिसायचं असेल किंवा अजून काहीतरी वेगळं करायचं असेल तर ही तारेवरची कसरत तर झालीच पाहिजे ना. तर आता मी त्यांना बोलवते आणि घरी असणारा प्रत्येक व्यक्ती हा कामाला लागला पाहिजे आणि एकमेकांची मदतही केली पाहिजे. आणि ऑब्विसली तुम्ही बायका आहोत, मी पण एक बाई आहे. तर नवरा नुसता बसून राहिलेला कोणाला बघवणार आहे, तर काहीतरी काम म्हणून लावलेलं आहे. किती छान आणि सुंदर दिसत आहे ना. किचनला जरा वेगळाच लुक आल्यासारखा वाटतोय. तर कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा बरं का. ह्या सगळ्या काही उल्हासामध्ये, जोशमध्ये, पार्सल आल्याच्या खुशीमध्ये आणि किचनला नवीन लुक दिल्याच्या खुशीमध्ये मी हे मात्र विसरून गेले होते की कपडेही धुवून ठेवलेले आहेत आणि ते मला सुकवायचे सुद्धा आहेत. तर तेच काही तर मग काय, जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र घेतले पटकन कपडे आणि बाहेर आले, सुकवले. तर आजचा व्हिडिओ माझा इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर का नवीन व्हिजिट करत असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ना मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हीही मला तेवढंच अप्रिशिएट करा. तर पुन्हा भेटते. बाय बाय अँड टेक केअर.